हा जो काही तिथला अहवाल आहे हा अतिशय अमान्य अहवाल आहे, आम्हाला मान्यच नाही आहे हा. त्यामुळे हे जे कोण होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी याच्यामध्ये पुन्हा एकदा ही तपासणी व्हायला पाहिजे आणि ज्या बाळाचा जीव गेलाय त्याची किंमत तुम्ही 7 लाख रुपये लावू शकत नाही. आठवड्याभरापूर्वी चेंबूरमध्ये मुसळधार पावसात एका स्कूल व्हॅनवरती झाड कोसळलं आणि यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली आणि या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर 7 लाख रुपये या त्या मुलाला देण्यात आलेले सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे जे आरोप आहेत ते नैसर्गिकरित्या हे झाड पडल्याचं बोललं जातं. याचवरून बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपच्या आमदार चित्रा वाघ आहेत. चित्राताई, काय सांगाल, खरंच हा अहवाल पटण्याजोगा आहे का? सगळ्यात आधी तर हा अहवाल हा मान्यच होऊ शकत नाही. मी पॉलिटिकल कार्यकर्ता जरी असले तरी मी सुद्धा एक आई आहे. आज त्या मुलाचा काय दोष होता? त्या मुलाचा दोष होता का त्याच्या आई वडिलांचा दोष होता? कोणाचा दोष होता? हा ज्यांच्या हलगर्जीपणामुळे, ज्यांच्या अत्यंत बेजबाबदारपणामुळे हा इन्सिडेंट घडलाय. मला लास्ट तर या गोष्टीची वाटते की 7 लाख तुम्ही त्याची किंमत लावून टाकली एवढ्याशा जीवाची. निसर्गावरती सगळं झटकून टाकलं, त्याच्यावरती सगळं ढकलून दिलं आणि जे 2 कॉन्ट्रॅक्टर होते, एकाला 5 लाख आणि एकाला 2 लाख दंड करून त्यांना म्हणजे केसच संपवून टाकली. बाळाला जाऊन अजून मला वाटतं 15 दिवस पण झाले नसतील. ही कुठली समिती आहे? कोण आहे ते समितीमधली लोक? आणि मला तर हा विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत कर्तव्यदक्ष, अत्यंत हुशार अशा आयुक्त आहेत. आणि असं असताना एका बाळाचा जीव गेला आणि त्याच्यासाठी क्लीन चिट मिळाली. मग मलाही असं वाटतं त्यांच्या हुशारीवर, त्यांच्या कार्यक्षमतेवर मला जराही आक्षेप नाही. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. पण आयुक्त मॅडमनेही आयुक्ताच्या चष्म्यासोबत थोडा वेळ तरी आईच्या चष्म्यातून बघणं फार गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतंय. आणि हा जो काही तिथला अहवाल आहे हा अतिशय अमान्य अहवाल आहे, आम्हाला मान्यच नाही आहे हा. त्यामुळे हे जे कोण होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्यात आधी तर या कमिटीमध्ये कोण होते, त्या कमिटीच्या मेंबर्स ज्यांनी हा अहवाल बनवलाय त्यांचीच आधी कुंडली काढायला लागेल. हे कोण आहेत? कोणाच्या दबावाखाली असा अहवाल बनवलाय का तुम्ही? आणि इतकं निर्लज्जपणे 7 लाख तुम्ही त्या ठिकाणी दंड ठोठवून त्या बाळाच्या जीवाची किंमत लावून टाकली. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्हाला हा अहवालच मान्य नाहीये. या संपूर्ण घटनेनंतर ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते, मदत जाहीर केली जाते, एकूणच आयुक्तच कुठेतरी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का असा सवाल विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतात. आपण सत्तेत आहात, आपला प्रशासनावरती वचक असायला हवं असं देखील ते म्हणतायत. बघा, मला असं म्हणायचंय की आयुक्त जे आहेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे काय बरोबर नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, काम करतायत. काम करताना माणूस कुठेतरी कमी जास्त होऊ शकतो. आम्हाला वाटतंय की या प्रकरणामध्ये त्यांनी जी मूव घेतली आहे ती बरोबर नाहीये. याच्या आधी त्यांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणूनच त्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत. पण या वेळेला मात्र जो काही डिसिजन त्यांनी घेतलेला आहे किंवा त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना जी काही क्लीन चिट दिली आहे किंवा त्यांनी जी काही कमिटी केली आहे ती मात्र आम्हाला मान्य नाहीये. 15 दिवस नाही झाले त्या बाळाला जाऊन आणि तुम्ही या सगळ्या मारेकऱ्यांना क्लीन चिट देऊन टाकली. सगळं काही निसर्गावर तुम्ही ढकलून दिलात आणि एका कॉन्ट्रॅक्टरला 5 लाख आणि एका कॉन्ट्रॅक्टरला 2 लाख. कोणी अधिकार दिला तुम्हाला 7 लाखामध्ये त्या बाळाचा जीव विकायचा? आणि म्हणून आम्हाला हा अहवाल मान्य नाहीये. हा अहवाल आम्हाला अमान्य आहे. मी पुन्हा एकदा आयुक्त मॅडमना तुमच्या माध्यमातूनही विनंती करीन की त्यांनी याच्यामध्ये पुन्हा एकदा ही तपासणी व्हायला पाहिजे आणि ज्या बाळाचा जीव गेलाय त्याची किंमत तुम्ही 7 लाख रुपये लावू शकत नाही. गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी परदेशी आहेत. खरं तर ट्री असोसिएशनसाठी 2024 मध्येच मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता. सर्व जे झाडं आहेत त्यांची पाहणी करून त्यांची लायबिलिटी कशी वाढेल या संदर्भात सूचना देऊन सुद्धा तशी कुठलीही प्रक्रियाच राबवली गेली नाहीये. आज एक झाड पडलंय, या पावसात जवळपास 100 झाडं किंवा 1100 झाडं पडली. येणाऱ्या याच्यात तरी ह्या गोष्टी होतील का? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेची देखील गंभीर दखल अधिकारी घेत नाहीयेत. याकडे आपण कसं पाहताय? नाही, बघा, असं आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अतिशय संवेदनशील आहेत. आम्ही त्यांच्याकडे पण मागणी केली आहे की याची पुन्हा एकदा फेरतपासणी व्हावी. आता तुम्ही जे म्हणताय, मी बीएमसीची कामं काय किंवा बीएमसी काय करते त्यांच्या कार्यामध्ये मी काय फार जात नाही. माझा तो त्या ठिकाणी जास्त जाणं किंवा तिथली कामं जास्त बघणं हे माझं काम नाही. पण मला एवढं एक नक्की कळतंय की ज्याला ह्या कमिटीमध्ये घेतलं त्याची कार्यपद्धती जी तुम्ही आता सांगितली तीच समाधानकारक नाही आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा जर हा अधिकारी काम करत नसेल
तर याने दिलेला अहवाल, त्या अहवालाला काय अर्थ राहतो? आमच्या लेखी त्या अहवालाला काही किंमत नाही आहे. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचंय की हा अहवाल आम्हाला मान्य नाही. अशा पद्धतीने एका बाळाच्या जीवाची किंमत तुम्ही लावू शकत नाही. आयुक्त मॅडमनी आता आयुक्तच्या चष्म्यासोबतच आईच्या चष्म्यातून सुद्धा बघण्याची गरज आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.